सांगणार आहे ते नीट लक्ष देऊ नये. गुलाबची आणि तुझी चांगली सलगी होती. एक मिनिट बघा, गुलाबचा आणि माझा काही संबंध नव्हता. गुलाब मेल आहे, ओके. आणि तुम्ही हे सगळं बोलायला फोन केला असेल तर मला इंटरेस्ट नाहीये. सो प्लीज. गुलाब गेला पण हा खेळ संपला नाहीये. आजपर्यंत तू गुलाबसाठी काम करत होतास. कोण बोलताय? कोण तुम्ही? गुलाब सोबत डीलही केल्या असशील. केल्या की नाही? मी तुम्हाला सांगतोय ना. तुम्ही बोलताय कोण? तुमचा त्याच्याशी काय संबंध आहे आधी ते सांगा. तुम्ही मला कोण बोलताय ते सांगा, त्याशिवाय मी काय बोलणार नाही. बोला, कोण बोलताय? प्रोटेक्टर, तुझं नशीब किंवा मग तुझ्या सक्सेसची चावी, काहीही म्हण. पण तुला जर इथून पुढे आयुष्यात सेफ राहायचं असेल, तुझा जीव वाचवायचा असेल तर आता तू माझ्यासाठी काम करशील. तुमच्यासाठी मी का काम करायचं? काय काय संबंध आहे आपला? मला आधी तुम्ही कोण बोलताय ते सांगा प्लीज. वेळ आली की कळेल मिस्टर खांडेकर. पण इतकंच सांगेन की लेवल अप झालाय. रिस्क डबल, पैसे डबल. पण लक्षात ठेव, चूक झाली तर चुकीला जागा शून्य. हॅलो, ऐका, हे बघा. हॅलो, कोण आहे? कोणी व्यक्ती? आणि आय एम शुअर या व्यक्तीला माहित नसणार की माझा आणि गुलाबचा काहीतरी संबंध होता. पण आता न्यूज मध्ये ही सगळीकडे आहे, त्यामुळे अंदाज लावला असेल आणि या गोष्टीचा ही व्यक्ती गैरफायदा घेते. पण युवराज, याचा फायदा तुला पण तर आहे ना. पैसे डबल म्हणाली ती व्यक्ती. एक मिनिट, हीच तर व्यक्ती नाही ना जिने मला लॉकअप मधून बाहेर काढलं? आणि तसं असेल तर ही व्यक्ती जसं म्हणते तसं मला करावं लागेल. हिच्यासोबत काम करावं लागेल. पण या व्यक्तीला कसं माहित की दरवाजा उघडा होता? ही व्यक्ती म्हणजे लक्ष नाही ना ठेवत आहे. ती अंदाज लावला. बरोबर आहे, एवढी कॉन्फिडेन्शियल गोष्ट सांगायची असेल तर या व्यक्तीने अंदाज लावला असेल की दरवाजा उघडा असेल. पण जे काही असो, आता खरंच गेम लेवल अप झालाय. येस युवराज. नको त्या आगाऊपणा करायचं सुचतो यांना. कायम असंच वागणार माझ्या बरोबर, मला पाण्यात बघणार. चांगलंय. काय रे माधवा, कसले पैसे दिलेस? अगं आजी, आपण पैसे जिंकलो. कसली पैस? बोला ना. नमास. आजी, तुला परत घरी घेऊन येणार की नाही याच्यावर मी आणि बाबांनी पैस लावली होती आणि मी आजीच्या बाजूने होते. सो माझ्यामुळं पैसे जिंकलेस का नाही? अर्धे पैसे मला ट्रान्सफर करायचे. ओके. तुम्हाला तर कुठल्या गोष्टीचं गांभीर्य नाहीच आहे. नमा, तुला तरी काही लाज? हा, अगं तुझ्या बहिणीची काय अवस्था झाली होती तिकडे आणि पैसा लावतेस इकडे. अगं सगळं नीट झालं होतं की नाही आता? मग परत तिथे राहायची काय गरज होती? माझ्या मुलीच्या घरी गेले होते ना मी. आणखी 2 दिवस राहिले असते तर काय बिघडलं असतं? लोकांच्या घरी येऊन तमाशा करायची सवय आहे तुम्हाला. आत्ता कसं बोललीस? लोकांचं घर आहे की नाही ते? मग लोकांच्या घरी किती दिवस राहावं हे आपल्याला कळायला नको? आता काळजीपोटी विचारपूस करायला 1 दिवस गेलं, विचारपूस करून परत आलं, बस झालं ना. पण असं तिथे तळ ठोकून बसणं यापुढे मला चालणार नाहीये, सांगून ठेवते. आणि जर गेलीसच ना तर तिकडेच राहायचं, परत तिकडे यायचं नाही. अहो बघत काय बसलाय, बोला ना काहीतरी. रेखा, अगं निशीचा संसार निशी बघेल ना. आपल्याला काय करायचंय? आपल्याला या वयात घरातून बाहेर पण अजिबात शक्य होणार नाही. धन्य धन्य. आणि हो, त्या कौशिकी ताईंनी घर शांत राहावं म्हणून पूजाच ठेवलीये. मी नेमकी उद्याच ठेवली आहे. निशीने कळवलं नाही मला तसं. काय हो, तिने जरी काही सांगितलं ना तरी तू तिथे यायचं नाही. फक्त मी, काव्य आणि नमा तिथे धावती भेट देऊन येणार आहोत. काय समजलं? हो. बाबा, मी येते. फायनली तुमच्या आईने करून दाखवला. हा खेळ संपला नाही. आजपर्यंत तू गुलाबसाठी काम करत होतास. पण तुला जर इथून पुढे आयुष्यात सेफ राहायचं असेल, देवा, भाऊजींची काळजी घे रे. तू माफी मागायची काही गरज नाहीये. तुझे तिथे बघितलंस ते तू सांगितलंस. हे काय सुरू आहे आणि कुठे आहेत हे? दया काकांनी हल्ला केला असं तिने सांगितलेलं नाही, असं तिने स्टेटमेंट दिलेलं नाहीये.
इट्स 40%. तुझा जीव वाचवायचा असेल तर आता तू माझ्यासाठी काम करशील. पण इतकंच सांगेन की लेवल अप झालाय. ही जी कोणी व्यक्ती आहे ना ही खूप हुशार आहे. आणि केदार, आपण एक व्यक्ती मिस करतो. कोणत्या? कामत काका. पण त्यांचा या सगळ्याशी काय संबंध? हो, पण या घराशी तर आहे ना. आणि तुला त्यांचं बोलणं आठवतंय? हा, बरं केदार आणि तारिणी, मला जरा तुम्हाला एक ॲडवाईस द्यायचा होता. हा काका, बोला ना. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही प्लीज या सगळ्या गोष्टींपासून जरा जरा लांबच राहा. असं तर नसेल ना की आपल्याशी गोड बोलून त्यांना आपल्याला या सगळ्यापासून लांब करायचंय? तो ऑडिओ प्ले कर. 90% स्टँड. बॉस, येस टेक्नो. रिझल्ट नॉट फाउंड. ओळखणं खूप कठीण आहे. आणि समोरची व्यक्ती सुद्धा खूप हुशार आहे. कारण तिने तिच्या बोलण्याचे पॅटर्न सुद्धा रिपीट केलेले नाही आहेत. हो बॉस, ब्रीदिंग पॅटर्न सुद्धा चेंज होतात आणि पॉझेस सुद्धा चेंज होतात. पण टीम, गुड वर्क. या सगळ्या गोष्टींवर असंच बारीक लक्ष ठेवत राहा. काही अपडेट असेल तर मला कळवा. येस बॉस. बॉस,